छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मला अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपल्यासमोर बोला, बोला. गोष्ट करायचं आहे आणि मला ते मुद्दा मांडण्याच्या आधी फक्त 1 मिनिटं बोलण्याची संधी देण्यात आली. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने RTIचा कायदा या अख्ख्या देशामध्ये लागू केला आणि त्यामध्ये निकष आणि सगळी अटी व शर्ती त्यामध्ये क्लिअर कट आले होते आणि त्या अटी व शर्तीच्या हिशोबाने प्रत्येक राज्याला, या देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यांनी तथोतथ तसं पालन करायचं आदेश दिले होते आणि तसं ते पालन होत आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये जे RTIचा कायदा आल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टमध्ये काही अटी व शर्तीवरती त्यांनी चॅलेंज केलं होतं. त्यामध्ये एक होती ते TTEच्या संदर्भात. आता TTE म्हणजे काय, ते RTI मध्ये शिक्षक कसा असावा, त्याचे कसे गुणवंत असावे, त्या हिशोबाने ते टेस्ट होता साहेब. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती एक निकाल दिला. ते जजमेंट मी फक्त वाचून दाखवतोय. ते जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे, इन सो फार एज ए सर्व्हिस टीचर रिक्रुटेड प्रायर टू attachment to RTI Act and having more than 5 years to retire are concerned that they will be obligated to qualify the TET within 2 years from the date of order to continue in service. If any of the teacher fails to qualify the TET within the time, then we have allowed they shall have to quit service. They may be compulsory retired. म्हणजे शासनाचे शाळामध्ये शिकवत असणारी 10-10, 15-15 वर्षाची शिक्षकांना जर हे TTEचा एक्झाम 2 वर्षाच्या आत दिलं नाही तर त्यांना तिकडनं रिटायर करा कंपल्सरी, असा सुप्रीम कोर्टने असे आदेश दिले होते. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, मी पॉलिसीवर तो मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन शाळा बांधण्यासाठी कोट्याने रुपये महानगरपालिका खर्च करत आहे आणि खर्च करत असताना एक अडॉप्शन पॉलिसी काढलेली आहे मुंबई महानगरपालिकाने आणि अडॉप्शन पॉलिसी मध्ये क्लिअर कट आहे अ, ब, स आणि ड. त्यामध्ये एक तर पूर्ण त्यांना द्यायचं आहे. दुसरा जे अट आहे की ज्या शाळामध्ये शिक्षक पूर्ण आहेत, ज्या शाळामध्ये मुलं पूर्ण आहेत, त्यामध्ये काही त्यांना करता येत नाही, असे क्लिअर कट पॉलिसी आहे. आता मी मेन मुद्द्यावरती येतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये टाउनशिप शाळा ती खराब नादुरुस्त झालेली, तर त्याला व्यवस्थित नवीन टेंडर करून पूर्णपणे मुंबईत सर्वात मोठी शाळा तयार करण्यात आली होती आणि ती शाळा व्यवस्थित चालत होती. त्यामध्ये शिक्षकही होती, मुलंही होती आणि शिक्षक काय ते बोला बोला, तुमचा वेळ घालवू नका, बोला. शिक्षकही होती. तर या शिक्षकांना कंपल्सरी तिकडनं काढण्यात आला. त्यांचा पे स्केल त्या शाळेमध्येच होता. तर मला फक्त हे प्रश्न विचारायचा, अतुलजी, मंत्री महोदयांना उत्तर द्यायचं, त्यांना समजलं पाहिजे इश्यू काय. तिकडे बसून बोललेला बरोबर नाही. तुम्ही मध्ये बोलू नका. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की जेव्हा पॉलिसी क्लिअर आहे, आपल्याला काढता येत नाही, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की जे या शाळा अडॉप्शन साठी देण्यात आलेली आहे टाउनशिप मध्ये, जेवढी त्यामध्ये शिक्षक आहेत त्यांची TTEची एक्झाम होऊन ते पास झालेत का, एक. दुसरा माझा जे प्रश्न, जे मी सांगितलं, या शाळेमध्ये CBSEचे वर्ग चालत असतात, ते फुल असताना ते वर्ग नाही वाढवलं. त्यानंतर टीचरला कंपल्सरी जे आहे ना तिकडनं बाहेर काढण्याचा षडयंत्र झाला आणि हे सगळं होत असताना बाकी त्यांचं पे स्केल वगैरे जे आहे ते व्यवस्थित आहे का नाही. मला जे माहितीच्या हिशोबाने आहेत की तिथे जे शिक्षक आहेत ते फक्त 10वी आणि 12वीचे शिक्षक तिकडे शिकवत आहेत. हे तिकडचे जेव्हा पॅरेंट्सला कळलं त्यांनी तिकडे आंदोलन केलं. तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे मी माहिती आज सभागृहामध्ये ठेवली आहे शिक्षकांच्या संदर्भात, ट्रान्सफरच्या संदर्भात, पे स्केलच्या संदर्भात, CBSEच्या संदर्भात, या सर्वांची चौकशी एक सिनियर महानगरपालिकाचे आयुक्त किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या माध्यमातून होणार का, हे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आपण PPC तत्वावर बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. अध्यक्ष महोदय,
आपण शाळा चालवायला देत नाही, आपण फक्त शिक्षक नेमतो तिथे. त्या पद्धतीने आपण ह्या शाळेमध्ये 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या संस्थेतर्फे शिक्षक नेमले होते अध्यक्ष महोदय. आणि शिक्षक नेमल्यानंतर अध्यक्ष महोदय पूर्वीचा जो रिझल्ट होता म्हणजे 10वीचा रिझल्ट तो 60%वरनं 81.50% गेला अध्यक्ष महोदय 10वीचा रिझल्ट. आणि ही जी संस्था आहे जी नेमलेली आहे ही पूर्णपणे कायद्यानुसार जी महानगरपालिकेच्या योजनेनुसार ती संस्थेला नेमण्यात आलेले अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यानुसार ते तिथे काम पण बऱ्याच सोयीसुविधा देत आहेत. ज्यावेळेस हे आंदोलन झालं अध्यक्ष महोदय, सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला आंदोलनाचा, त्यावेळेस पालकांना गैरसमज करून देण्यात आला असेल किंवा झाला असेल की त्यावेळेस फी घेणार आहेत म्हणून. अध्यक्ष महोदय, ह्या शाळेत कुठली पण फी आकारली जात नाही, कुठलं पण शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे त्यावेळेस लोढाजी, मला वाटतं आंदोलन झालं त्यावेळेस लोढाजी तिथे त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. आणि ज्यावेळेस पालकमंत्री होते आणि जे पालकांना त्यांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला. अध्यक्ष महोदय, 6वी 7वी 8वीला हे देण्याचं कारणच असं होतं की जर एवढा चांगला रिझल्ट येतोय तर त्या मुलांना आपण 6वीपासून जर चांगली शिक्षक प्रोव्हाइड केले तर आपल्याला अजून चांगला रिझल्ट मिळेल, म्हणून त्या संस्थेला ते देण्यात आलं अध्यक्ष. विचारलं त्या संदर्भात मंत्री महोदयांनी काही माहिती दिलेली नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न होता, जे कायदा केलेला आहे त्या हिशोबाने या टीचर एलिजिबल होण्यासाठी त्यांना TTEचा एक्झाम देणं गरजेचं आहे. तर त्या जे टीचर्स आहेत पहिल्यांदा तर हे शाळा देऊन आता 6 महिने झालेले आहेत, तर त्याच्यात तुम्ही का म्हणता की तिकडे आधी एक्झाम झालाय, पर्सेंटेज वाढलाय? ते शेजारीची शाळाचं तुम्ही उत्तर देता. मी स्पेसिफिक टाउनशिप शाळाबद्दल बोलत आहे, त्याचं अजूनपर्यंत काही झालेलंच नाही. तर तुम्ही चुकीची ब्रीफिंग घेऊन चुकीची माहिती देता. मॅडम, तुम्ही एक काम करा, फक्त अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय शिक्षकांविषयी तो प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न हा शिक्षण विभागाकडे येतो. मला जो नगरविकासचा जो प्रश्न आहे की जी महानगरपालिकेने जी योजना सुरू केली त्या शाळेमध्ये ती ठीक आहे का नाही आहे, देणार. ठीक आहे, हे माझा कन्सर्न नाही. माझा कन्सर्न हे आहे की जे कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने टीचरची भरती झालेली आहे का, हा माझा पहिला. दुसरा, जे पॉलिसी आहे पॉलिसीमध्ये क्लिअर कट आहे, ते पॉलिसी संदर्भात सांगा. जिथे आपल्याकडे शिक्षक आहेत, जे आपल्याकडे मुलं आहेत महानगरपालिकेचे, तिथे काही अडॉप्शन करता येते. हे 2 प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं ना मला. ठीक आहे, लोढा साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी या विषयावर सुरुवातीपासून इन्वॉल्ड आहे पालकमंत्री म्हणून. ते जे आंदोलन झाला होता त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो. माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिकाचे शाळाची खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे. आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही. हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलाने यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही. फक्त शिक्षकचा सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते. माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलाने महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले त्याने दिली. हा स्कूल पण हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती. फजलानी ट्रस्ट का जे 1 नाही 6 स्कूल आहे. हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ग सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन. म्हणून ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले. त्याने सांगितलं फजलानीने असा केला तुम्ही काय करा, फजलानीने समजा. म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला. आता माननीय अध्यक्ष महोदय, यानंतर काय झाला मला ते बोला, मला पण बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो प्रयास चालत नाही.
माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे. त्यांच्या ठीक नियोजन आहे, याच्या- शाळेवरती या आपण, शाळेवरती. अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फडलानी चालेल, प्रयास नको. अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये तिथली एक व्यक्तिगत समाजाची पॉप्युलेशन ते 20% वर होती. आता 2024 मध्ये 37% वर आली आहे. ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता, तुमचा विषय धरून होता का? तुम्ही ठीक आहे, तुम्ही लोढा साहेब, बोला तुम्ही. अमीन पटेल साहेब, लोढा तुम्ही पण साहेब. 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर. मी ठीक आहे. नाम सांगतो. लोढा साहेब बोला आपण. तर दिली तर त्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाही आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रयास फाउंडेशनचे टेक ओव्हर करण्यानंतर या स्कूलचा रिझल्ट काय झाला ते बघा. बसा बसा बसा, त्यांचं बोलणं होते. बसा 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 बसा, आता वाढवू नकात आता. चला, लोढा साहेब बोला तुम्ही. लोढा साहेब तुम्ही बोला. लोढा साहेब बोला तुम्ही. बोला. त्यांचा होते तुम्हाला देतो. एक लक्षात घ्या. माननीय चला, अध्यक्ष बोला. महोदय, जे नवीन संस्थाने टेक ओव्हर केला त्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय, त्यावेळी फक्त मी एक कंपॅरिझन सांगत नाही, एक सांगतो. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु हॅव गेन्ड ॲटलिस्ट 1 स्किल. फडलानीच्या वेळी काय होता? 0. आता काय झाला? अरे तुम्ही फडलानी ते दिला तर त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन कसा नाही घेतला? आता काय झालं? 66%. माननीय अध्यक्ष महोदय, नंबर ऑफ स्टुडंट्स हु ऍक्टिव्हेटेड देअर अकाउंट्स पूर्वी कितना होता? 39%. आता कितना झाला? 402. माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन संस्थाने टेक ओव्हर करण्यानंतरचा विषय. माननीय अध्यक्ष महोदय, हा सर्व ते त्यांचे जे प्रश्न आहे त्या मागेचा हेतू काय ते मी विधानसभाच्या समोर बोलू इच्छितो. माननीय अध्यक्ष महोदय, मी हा आंदोलनामध्ये पालकमंत्री म्हणून गेलो. पालकमंत्री शिक्षण जे प्रिन्सिपल होते त्याने काही पालकांना काही सांगत होते, म्हणून पालकाच्या मध्ये प्रश्न होता. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माननीय असलम शेख साहेबांनी तिथे आंदोलन केल्यानंतर पोलिसने कारवाई केली, म्हणून मी ते कार्यक्रम मध्ये जाऊ शकतो. आणि नंतर माननीय अध्यक्ष मध्ये काय झाला? नंतर त्याने इथे कोई माझ्याशिवाय येऊ शकत नाही, सरकार इथे चालत नाही, फक्त असलम शेख चालणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचा वीडियो मैं आपला देतो. ते वीडियो मध्ये काय लिखला है? लोगों को डरा धमका कर आप ये कर रहे हैं, लेकिन मंगल प्रभात लोढ़ा, आपसे कोई डरने वाला नहीं है. लोढ़ा जी, भारतीय जनता पार्टी आज आपकी ताकत है, उसका आप दुरुपयोग करो. उसका परिवार उजाड़ रहे हो, वह अपनी ताकत और आपके परिवार पर कभी न कभी लाएगा, और उसे में तुम्हारे पालक मंत्री से क्या लेने देने. माननीय अध्यक्ष महोदय, आ वीडियो है. અને માનનીય અધ્યક્ષ મહોદય, મારી ચૂક काय होती? माननीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती? माझी चूक होती पालक मंत्रीचे नाते ते स्कूलचे पालकांमध्ये काही विषय होता ते समजावण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय, अरे माननीय अध्यक्ष महोदय, मला धमकी देता. मी सालाच्या वालीसाठी गेलो होतो तिथे. ठीक आहे, चला. ठीक आहे, बस माननीय झालं. अध्यक्ष, बसा. चला, प्रश्न क्रमांक 3. चला, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, बसा देतो. जागेवर बसून बोला. देता हूं बेटा. देतो. बसा. अध्यक्ष नाही, महोदय. थांबा. प्रश्नोत्तराचा तास चालू आहे. प्रश्नोत्तराच्या तासात तुम्ही पॉइंटेड प्रश्न विचारा. मी कोणालाही भाषण करायला इकडे देणार नाहीये. चला. माझा स्पेसिफिक प्रश्न पहिल्यापासूनच आहे की जे कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं आहे त्याला टीईटी एक्झाम पास असलं पाहिजे, हे कायदा आहे. कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे. आणि हे जे मी बोललोय, जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली, पॉलिसीमध्ये अशी हेच नाही, अटच नाही
की जिथे आपली मुलं त्या संदर्भात ठीक आहे, एक त्यांनी मिनिट. 2 मला द्यावं ना. ठीक आहे. टीईटी नसणार तर त्यांना रद्द केलं पाहिजे, सिंपल. जे सदस्य विचारतायत तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे. दादा भुसेजी इथे उपस्थित आहेत, त्यांनी द्यावं. ठीक आहे, ते आहेत ना, देत आहेत उत्तर. बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर नको आहे का तुम्हाला? उत्तर नको आहे का? बसा तुम्ही. अरे चला बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदय, आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश न्यायनिवाडा आहे, आपली जी काही सूचना आहे की आताच्या घडीला तत्कालीन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही धोरण आणलं गेलं आणि त्या धोरणाच्या अंतर्गत काही चांगलं कार्य करणाऱ्या संस्थांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अडॉप्ट करायला दिल्या गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या प्रयास संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे, निश्चितपणे ते तपासून घेतलं जाईल आणि त्याच्या सोबतच तोच न्यायनिवाडा फजलानीलाही लागू होणार आहे. आणि म्हणून या सर्वांचं या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी एक बैठक घेऊन त्याची तपासणी केली चला जाईल. अमीन पटेल जी बोला. देतो तुम्हाला, देतो तुम्हाला. नाही नाही, मग ते कुठनं आले आहेत? ते मुंबईचेच सदस्य आहेत ना. बोला. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका का अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका का बोलो बोलो. मुंबई महानगरपालिका का बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी है एजुकेशन देने का. 2007 में आपसात पॉलिसी बोलणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही. 2007 के अंदर पॉलिसी के तहत अडॉप्शन का पॉलिसी लाया गया. 36-37 स्कूल को अडॉप्शन किया गया. अध्यक्ष महोदय, मैं अडॉप्शन पॉलिसी के खिलाफ नहीं हूं. मैं अडॉप्शन पॉलिसी के खिलाफ नहीं हूं. मेरे मतदार संघ में JR1 में, JR2 में, इमामबाड़ा में, कमाटीपुरा चंद्रमुद्दी बुद्धि विहार में, कमाटीपुरा 7वीं गली में बेहतरीन एडॉप्शन का स्कूल चलता है, जिसका SSC का रिजल्ट 100% आता है. 100% आता है. और वही ट्रस्ट है जिसके ऊपर चौकसी लगाने की बात करती फजलन. साल का 2 करोड़ रुपया मुंबई महानगर पालिका के टीचर पे ट्रस्ट खर्चा करता है, वो एक अलग बात है. अध्यक्ष महोदय, चला पॉइंटेड प्रश्न विचारा. मेरा प्रश्न ये है, जो अच्छे स्कूल है, जो चलते हैं, जिसका रिजल्ट अच्छा आता है, वो अडॉप्शन पे होना चाहिए. जो स्कूल आज मेरे ही मतदार संघ में एक स्कूल है जिसके अंदर मैं 4 दिन पहले विजिट किया हूं, मेरे इंस्टाग्राम पे उसका वीडियो है. अध्यक्ष महोदय, 25 बच्चे एक क्लास में है. तीसरी मर्तबा जाने के बाद में भी उस क्लास में सिर्फ 11 बच्चे थे. ऐसे जो स्कूल अडॉप्शन पे दिए गए हैं, उसके ऊपर कार्रवाई होगी कि नहीं? जहां पर ट्रस्ट लोगों से पैसा लेके लोगों के पैसे को गुमराह करता है, ऐसे स्ट्रीट का जो उंदरिया नाम देता हूं मैं, उंदरिया स्ट्रीट स्कूल, जिसके अंदर 50% बच्चे हर वक्त रहते, ऐसा कोई कार्रवाई होगा कि नहीं? दूसरा प्रश्न ये है मैडम, कुछ दिनों पहले टेंडर बुला करके 5 प्लॉट आपने यहां उत्तर में लिखा है कि खाजगीकरण करने का हमारा कोई प्लान नहीं है. 5 प्लॉट दुर्गा देवी के अंदर 1 एकड़ का प्लॉट आपने टेंडर बुला के दिया है. 100% टेंडर बुला के 5 दिया है. मेरा उसके अंदर प्रश्न ये है कि उन स्कूलों में 25% बच्चा RTI में पढ़ाया जाएगा, RTE में पढ़ाया जाएगा कि नहीं पढ़ाया जाएगा? एक प्रश्न. उसके अंदर का दूसरा प्रश्न, जो रेवेन्यू आएगा 5-5 लाख रुपया वहां पे फीस चार्ज होने वाला है, 1 साल का 6-6 लाख रुपया. आप और हम अधिवेशन में रहेंगे, आपको 2 साल बाद मैं पूछूंगा, उसका रेवेन्यू शेयरिंग कितना % मुंबई महानगर पालिका के साथ में होगा? उसका उत्तर आप दीजिएगा. अध्यक्ष महोदय, स्कोप बाहेरचा प्रश्न आहे, त्यामुळं माहिती घेऊन उत्तर थांबा दिलं. जरा, बस ऐक. पालिकाच्या खाजगी शाळा शासन निर्णय घेतला आहे का? पहला प्रश्न है, पहला क्वेश्चन है. मैडम, मैं आपको बता रहा, नहीं नहीं, हंसने से काम नहीं उत्तर- चलेगा. 5 स्कूल आपने दिया है,
पूछे ना 5 स्कूल आपने दिया है अमीन पटेल टेंडर। साहेब एक मैडम, मिनिट ऐका 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 एक मिनिट समजलं मला समजलं बसा तुम्ही 1 मिनिट तुम्ही प्रश्न पुकारलात ऐका जरा तुम्ही प्रश्न पुकारलात त्यांनी छापल्याप्रमाणे सांगितलं म्हणजे ते त्यांच्या उत्तराशी सहमत आहेत त्यांना काही सुधारणा करायची नाहीये त्यांनी स्पष्ट उत्तरात सांगितलंय की नाही आता त्यावरती तुम्हाला जर वाटत असेल की दिलेलं उत्तर चुकीचं आहे किंवा सभागृहाचं दिशाभूल होत असेल तुम्ही योग्य ती पुढची प्रोसिजर अडॉप्ट करा चला चला बोला अध्यक्ष महोदय, त्यांचं सदर एक- एक- प्रश्नावरती महानगरपालिकेने 2007 साली जेव्हा हा निर्णय घेतला हा पीपीपी मॉडेलवरती शिक्षक अपॉइंट करून महापालिकेच्या शिक्षणाचा स्तर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना चालू किया शिक्षणाचा उन्होंने. स्तर वरती आणण्यासाठी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तुम्ही संरक्षण द्या. अहो असं कसं चालणार ते बोलतायत त्याच्यात मध्ये तुम्ही असं जो स्कूल के अंदर जो स्कूल के अंदर मैडम जो स्कूल के अंदर एनजीओ बराबर काम नहीं करता है उन एनजीओ के ऊपर खास करके मैंने आपको स्कूल का नाम दिया है आप कार्रवाई करेंगी कि नहीं करेंगी आप हाँ या ना में जवाब दीजिए. अध्यक्ष महोदय मी सांगितलं की तपासून घेऊन माहिती देऊ. ठीक आहे बोलिये अध्यक्ष महोदय 2007 ला जेव्हा महापालिकेने निर्णय घेतला तेव्हा सन्मान्य सदस्य असलम शेख सुद्धा महापालिकेचे सदस्य होते अमीन पटेल सुद्धा महापालिकेचे सदस्य होते. अध्यक्ष महोदय 2009 पासून ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली अध्यक्ष महोदय फजलानी शाळेनी मिड टर्म मध्ये म्हणजे डिसेंबर मध्ये ती शाळा सोडायचा निर्णय कशासाठी घेतला हा अध्यक्ष महोदय महत्वाचा प्रश्न आहे. एक जर त्या दुसऱ्या शाळा चालवत असतील अध्यक्ष महोदय तर ही शाळा चालवायला Pointed घ्या, त्याला- प्रश्न घ्या. नाही प्रश्नच आहे ना म्हणून अध्यक्ष महोदय ब्रीच ऑफ अग्रीमेंट महापालिकेबरोबर ब्रीच ऑफ अग्रीमेंट केला असेल तर फजलानी ट्रस्टला पुढच्या अकॅडमिक इयर मध्ये पुढची कुठलीही शाळा चालवण्यात देण्यात येऊ नये हा प्रश्न माझा प्रश्न आहे. आपण त्याच्यावरती निर्णय करणार का? माहिती घेण्यात येईल अध्यक्ष महोदय. ठीक आहे बोला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे या 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 प्रश्नाला धरून आणि जो स्कोपमध्ये आहे मला असं वाटतं की या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या शाळा प्रायव्हेट ट्रस्टला दिल्यात ना RTA नियमाप्रमाणे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जे शिकवतात त्या शिक्षकांची TET टेस्ट होणे गरजेचं आहे. मुंबई शहरातील अशा किती शाळांची TET टेस्ट झाली आहे आणि त्या शिक्षकांना TET टेस्ट नसेल तर काढलं गेलं आहे आणि मग याबाबतचा पुढे अभिप्राय महानगरपालिकेने ट्रस्टकडनं घेतला आहे. दुसरा विषय असा आहे की अतिशय महत्त्वाचा आहे की आपण शाळांवरती बोलतोय इकडे शाळा ॲडॉप्ट देण्यासाठी मुंबई शहरामध्ये आपण या सगळ्या प्रस्ताव आणताय पण अनुदानित शाळा ज्या मुंबई शहरामध्ये आहेत ना त्याच्या 50 फाईल आज अतिरिक्त आयुक्ताकडे आहेत. एक अतिरिक्त आयुक्त सहानी नावाचे अतिरिक्त आयुक्त आहेत. 3 महिने ती फाईल त्यांच्या टेबलावर आहे. आता त्यांची बदली झाली 3 महिने त्यांच्या टेबलावर फाईल आहेत सातत्याने कोणी केली माहित नाही कशासाठी केली माहित नाही पण त्यांची बदली झाली. आता आणखी किती महिने त्या फाईल ठेवणार आहात सगळ्या मराठी माध्यमाच्या हिंदी माध्यमाच्या चला, शाळा स्कूपच्या यावरती बाहेर निर्णय कशाला अध्यक्ष जाताय? महोदय बोला. आपण निर्देश द्यावरून की ह्या फाईल लगेच तात्काळ क्लिअर करा अनुदानित शाळेच्या ठीक आहे. फाईल आहेत. अध्यक्ष महोदय माहिती घेऊन सांगितलं जाईल स्कोप बाहेरचा प्रश्न आहे ठीक. आणि पहिला जो स्कोपच्या त्यांचा बाहेर आहे. प्रश्न आहे स्कोपच्या बाहेर आहे. तो शिक्षण खात्याला त्याचा सर्वे करून त्याची माहिती दिली चला जाईल. योगेश सागरजी शेवटचा प्रश्न घ्या झालं प्रश्न क्रमांक 3 बस झालं प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 15,875 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे तुम्ही आहात अध्यक्ष महोदय चला महोदय 20 मिनिटं एका प्रश्नावर झाली अजून